नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये असा काही जबरदस्त ट्विस्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे, जो ऐकून तुम्ही सुद्धा चकित होणार आहात. तर आता मालिकेमध्ये देवी आईचा असा काही मोठा चमत्कार होणार आहे की चक्क आता सदानंद आजोबांची वाचा वापस येणार आहे. सदानंद आजोबा चक्क बोलायला लागणार आहे, ते पण कमळीमुळे. तर आता हे कसं शक्य झालं आणि खरंच सदानंद आजोबाची आवाज परत आल्यावरती मात्र आता कामिनीचं काही खरं नाही आहे. पण इकडे मात्र आता सदानंद आजोबाची तब्येत बिघडलेली असते, त्यामुळे आता ऋषी आणि कमळी स्वतः त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. तेव्हा आता लगेच त्या ठिकाणी इकडे सर्व राजन आता सुद्धा आजोबांना भेटायला येतात. तेव्हा आता राजन बोलतो की कमळी, ऋषी, बाबा कुठे आहे? तेव्हा आता लगेच जिथं ॲडमिट केलेलं असतं आजोबांना, तेव्हा त्या ठिकाणी आता तिथं ऋषी आणि कमळी राजनला घेऊन जातात. तेव्हा मात्र इकडे दुसरीकडे अन्नपूर्णा खूप टेन्शनमध्ये असते, कारण आता अन्नपूर्णा ज्या नातीला भेटलेली आहे, ज्या नातीच्या हातावरती तिने तीळ बघितलेलं आहे, हे सर्व जे काही कारस्थान आता कामिनीने केलेलं आहे, तर ते सर्व सत्य आता अन्नपूर्णाला खरं वाटायला लागलेलं आहे. कारण आता जी काही त्या खोट्या मुलीची, तिच्या नातीची जी काही डेड बॉडी आहे, तिच्या हातावर आता तिला तीळसुद्धा दिसलेला असतो आणि इकडे ती गौरीसोबत असल्यामुळे आता अन्नपूर्णाला हे सर्व खरं वाटायला लागतं. तिला काय करावं कळतच नाही. तिची रडू रडू मात्र हाल बेजार झालेले असतात. तर इकडे आता सर्व काही मजा बघत असतात, ते म्हणजे रागिनी आणि कामिनी. आता कामिनीला याबद्दल काहीही माहिती नसतं की सदानंद, तिचा भाऊ, आता कमळी आणि ऋषी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले असतात. तर राजन आता भेटीला आलेला असतो. तेव्हा मात्र आता राजनला डॉक्टर बोलतो की तुम्ही यांना काहीही सांगू नका, कारण यांना खूप मोठं हायपर टेन्शन आलेलं आहे आणि आता यांना अजिबात टेन्शन देऊ नका, याची काळजी घ्या. आणि डॉक्टर निघून जातात. तर आता आजोबांकडे असतात ऋषी आणि राजन आणि कमळी. तेव्हा मात्र आजोबा चक्क आता आजोबाच्या तोंडातून देवी आईचा असा खूप मोठा चमत्कार झालेला आहे की आजोबा चक्क बोलायला लागतात आणि कमळी असा आवाज देतात. तेव्हा मात्र आता लगेच राजन आजोबांचा हात हातात घेतो आणि बाबा, तुम्हाला बोलता येतंय? खरंच मला तर विश्वास बसतच नाही. त्यावर आता लगेच आजोबा बोलायला लागतात की राजन, मी का नाही बोलू? अरे तुला माहिती आहे आज तुझी आई आणि तू कोणत्या परिस्थितीत आहे, मला हे सर्व माहिती आहे. तेव्हा राजन बोलतो, बाबा मी तर आणखीन तुम्हाला काही सांगितलं नाही आणि तुम्हाला हे सर्व कसं माहिती? तेव्हा मात्र आजोबा बोलता की अरे, मला कामिनीने सर्व काही सांगितलं आणि तेव्हाच मी त्या बेडवरून खाली पडलो, कारण आता मला तुझ्यापर्यंत पोचायचं होतं. तेव्हा मात्र आता बाबा, कामिनी आत्याने काय केलं? तेव्हा आता लगेच आजोबा बोलतात की अरे आत्या बोलू नको, आपल्या घरात हे सर्व काही प्रॉब्लेम चालू आहे ना, फक्त नागिनमुळे चालू आहेत त्या, तिला नागिन बोल. अरे नागिन ही बोलणं तिला कमीच आहे रे, हे सर्व काही तिनेच घडून आणलं. आणि राजन, तुझ्या बायकोचा जो काही खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे, गौरीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे, तो फक्त त्या कामिनीने घडून आणलेला आहे. आणि राजन, ती तुझी मुलगी नाही आहे रे, ती तुझी खोटी मुलगी आहे. तुझी खरी मुलगी तर ही कमळी आहे. तेव्हा मात्र आता लगेच इकडे चकित होऊन जातो राजन. बाबा तुम्ही काय बोलता? म्हणजे कमळी माझी मुलगी आहे? आणि पण मी बघितलं, स्वतःच्या डोळ्याने बघितलं की त्या मुलीच्या हातावर तीळ आहे आणि ज्याचा आपण शोधत होतो तो तिच्या हातावरती खून आहे बाबा. तेव्हा मात्र आता लगेच सदानंद आजोबा बोलतात, नाही राजन, तुझी मुलगी कमळी आहे. तेव्हा आता कमळीच्या हातावर सुद्धा राजन ती खून बघतो आणि तेव्हा आश्चर्यचकित होऊन जातो. तेव्हा आता लगेच, बाबा तुम्ही खरंच बोलता? म्हणजे हा जो काही ॲक्सिडेंट घडून आणला तो आता कामिनीने घडून आणला, असं तुम्हाला बोलायचं का? अरे राजन, तेच नाही तर 18 वर्षापूर्वी फक्त तुझं आणि रागिणीचं लग्न व्हावं म्हणून या बाईने तेव्हासुद्धा कमळीवरती आणि गौरीवरती जीवघेणा हल्ला केलेला आहे रे. खरंच आता हिला मात्र तिच्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे. तिला आता तू जा आणि चांगला धडा शिकव आणि अन्नपूर्णाला सांग की तुझी नात ती नाही तर ही कमळी आहे. तेव्हा मात्र आता कमळीला काय करावं कळत नाही. तेव्हा आता लगेच राजन कमळीला मिठी मारते आणि बोलते की बाळा, खरंच आतापर्यंत तू माझ्या एवढ्या जवळ असून सुद्धा मी तुला भेटू शकलो नाही. तर आता ऋषी बोलतो की राजन काका,
आपल्याला आता तुम्ही कमळीशी नंतर बोला, आता आपल्याला अन्नपूर्णा आजीकडे जावं लागणार. आता मी इथं बंड्याला कॉल करून आजोबांकडे बोलावते आणि बंड्या आजोबांकडे थांबणार. आणि काय आहे हे सर्व, काय चालू आहे, या कामिनी आजीने खरंच एवढा मोठा घोळ घालून ठेवलेला आहे, याला आपल्याला आता बरोबर करावंच लागणार. तर तेव्हा मात्र इकडे आता लगेच ते अन्नपूर्णा आजीकडे जातात. तर आता मात्र अन्नपूर्णा आजीला राजन सर्व काही घडलेला प्रकार सांगतात. तेव्हा आता अन्नपूर्णा आजी बोलते की राजन, हे जे काही चाललेलं आहे ना, हे जे काही खोट्या मोठ्या नातीची माझ्या डेड बॉडी माझ्यासमोर या कामिनीने आणली ना, ते अशीच राहू दे. कारण आता हिला जर काही माहिती पडलं, हिला या डेड बॉडीला म्हणण्यानुसार आपल्या घरी घे आणि कमळी आणि ऋषी, मी सांगते तुम्ही तसं करा. तुम्ही या खऱ्या डेड बॉडीचे आई वडील कोण आहे, हे कोण मुलगी आहे याचा शोध घ्या आणि त्यांना आपल्या घरी घेऊन या. जेव्हा हे सर्व पितळ आपण सर्व लोकांसमोर आता कामिनीचा खरा चेहरा आणू, तेव्हाच हे पितळ आपल्या घरीच उघडीस येऊ द्या. तोपर्यंत हे सत्य असंच चालू द्या. तेव्हा मात्र आता लगेच अन्नपूर्णाला कमळी बोलते की आजी, मला माझ्या आईला भेटायचं आहे. तेव्हा आता लगेच अन्नपूर्णा बोलते की इथं ती कामिनी आलेली आहे हॉस्पिटलमध्ये, मला दिसलेली आहे. आणि तू आता सध्या कमळी काहीही रिॲक्ट करू नको. देवी आईची आता एवढा मोठा सर्व काही 18 वर्षापासून गुंतून ठेवलेलं सत्य आता माझ्यापुढे आलेलं आहे बाळा, की तूच माझी नात आहे. पण हे असं आपल्याला सर्वांसमोर नाही आणायचं. अगं, मी तुला स्वतःच्या हृदयापाशी सुद्धा धरू शकत नाही गं. खरंच मला माफ कर. पण हे आता कामिनीचा खरा चेहरा आपल्याला आणावा लागणार. त्यानंतरच आपल्याला गौरी आणि तुझी भेट घडून आणता येणार बाळा. मला माफ कर, असं आता ती कमळीची माफी मागते. तर प्रेक्षकांनो, आता ती डेड बॉडी अन्नपूर्णा आणि राजन घरी घेऊन जाण्यासाठी निघतात. तर इकडे आजोबालासुद्धा घरी घेऊन जातात. तर इकडे आता ऋषी आणि कमळी ती डेड बॉडी नक्की कुणाची आहे हा शोध घेतात. तर आता ते पुराव्यासहित आता ते घरी पोचणार. तेव्हा मात्र आता राजन कामिनीचा काय हाल करणार आहे हे आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तर आता तिला खरंच अन्नपूर्णा नेमकी काय शिक्षा सुनावणार आहे, की ती खूप लोकांच्या भावनासोबत तिनं असा खेळ खेळला आहे. तर आता कामिनीला तर तिच्या कर्माचे भोग भोगावेच लागतील. पण खरंच प्रेक्षकांनो, कमळी मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आपण सर्व पाहत आहोत. म्हणून असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.